एक गॅस सिलेंडर आणि फुकट चहा आयुष्यभर. हे ऐकून तुम्हालाही वाटेल हा विनोद आहे का? खरंच. पण नाही, ही आहे पुण्याची भन्नाट रियालिटी. जगभरात अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे सुरू झालेल्या संकटाचा फटका आता थेट आपल्या चहाच्या टपरीपर्यंत पोहोचलाय. आणि या सगळ्यातून जन्माला आली एक भन्नाट पुणेरी पाटी, जी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. अतिशय मजेशीर पाटी दुकानदारांना लावली आहे लोकांचं लक्ष खेचण्यासाठी. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूस असलेली घंटी दाबायला विसरू नका, डेली अशा ताज्या अपडेट बघण्यासाठी. सध्या जगभरात एकच चर्चा आहे, अमेरिका आणि इराणमधील वाढत चाललेला तणाव. या दोन देशांमधील संघर्षामुळे केवळ राजकारण किंवा युद्धाचं वातावरणच तयार झालं नाही, तर त्याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला. तेल उत्पादन करणाऱ्या देशांवर या तणावाचा मोठा परिणाम झाला. मिडल ईस्टमधून होणारा तेल पुरवठा कमी झाला, शिपिंग रूट्सवर धोका वाढला आणि त्याचा थेट परिणाम म्हणजे इंधनाचे दर गगनाला भिडले. भारतासारख्या देशासाठी ही परिस्थिती अधिकच गंभीर आहे, कारण भारत मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलावर अवलंबून आहे आणि त्यामुळेच पेट्रोल महाग, डिझेल महाग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गॅस सिलेंडर महाग आणि दुर्मिळ. आता तुम्ही विचार करत असाल, गॅस महाग झाला तर काय मोठं, पण इथंच खरी समस्या आहे. घरगुती वापरापासून ते मोठ्या हॉटेल्सपर्यंत सगळं गॅसवर चालतं आणि जेव्हा गॅसच उपलब्ध नाही झाला तेव्हा स्वयंपाक कसा होणार, व्यवसाय कसा चालणार, यामुळे सर्वात मोठा फटका बसलाय हॉटेल इंडस्ट्रीला, स्ट्रीट फूड विक्रेत्यांना, चहाच्या टपऱ्यांना आणि छोटे विक्रेते जे रोजच्या कमाईवर जगतात त्यांच्यासाठी ही परिस्थिती अक्षरशः जीवावर आली आहे. काहींनी दुकान बंद केली तर काहींनी किमती वाढवल्या. उदाहरण द्यायचं झालं तर जिथं 10 रुपयाचा चहा मिळायचा तिथं आता 20 ते 25 रुपये घेतले जात आहेत. भाजीपाला, तेल, गॅस सगळंच महाग झाल्यामुळं सामान्य माणसाच्या खिशावर मोठा ताण पडतोय. पण पुणेकर आहे ना, तो हार मानत नाही. या सगळ्या गंभीर परिस्थितीतही पुणेकरांनी आपली खास स्टाईल कायम ठेवली आहे. कारण पुणेकर म्हणजे विनोदात टोमणा, टोमण्यात सत्य आणि सगळ्यात भन्नाट आयडिया. अशातच पुण्यातील एका चहाच्या टपरीवाल्यानं अशी काही पाटी लावली की ती थेट व्हायरल झाली. ती भन्नाट पुणेरी पाटी काय आहे? एका मीनाक्षी टी स्टॉल नावाच्या दुकानानं बाहेर एक पाटी लावली आणि त्या पाटीवर लिहिलं होतं, प्रिय ग्राहक, गॅसची टाकी द्या आणि युद्ध संपेपर्यंत फुकट चहा प्या. इतकंच नाही, खाली एक नोटही लिहिली होती, गॅस टाकी फुकट घेणार नाही, त्याचे पैसेही दिले जातील. आता विचार करा, हा ऑफर आहे की टोमणा? या पाठीमागचं वास्तव, ही पाटी फक्त विनोद नाही तर ती सध्याच्या परिस्थितीचं जिवंत चित्र आहे. गॅस इतका कमी झाला की लोक त्यासाठी काहीही करायला तयार आहेत. व्यवसाय चालवण्यासाठी लोक वेगवेगळे मार्ग शोधतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोक अजूनही हसत खेळत संकटाला सामोरं जात आहेत. ही पाटी सोशल मीडियावर शेअर होताच नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. हा नक्कीच पुणेकर आहे. पुणे तिथं काय उणे, मी गॅस घेऊन येतो पण दिवसाला किती चहा मिळणार? युद्ध काल संपलं असतं तर 3 चहासाठी 900 रुपये पडले असते. गॅस आम्ही आणायचा, पैसे तुम्ही द्यायचे, म्हणजे रांगेत उभं राहायचं आम्हालाच. काहींनी तर हसून हसून इमोजीज टाकले. तर मित्रांनो, एका छोट्याशा चहाच्या टपरीवर लावलेली ही पाटी आपल्याला हसवतेही आणि विचार करायलाही भाग पाडते. संकट कितीही मोठं असलं, पण जर आपल्या मनात हसण्याची ताकद असेल तर आपण त्यावर मात करू शकतो, हे पुणेकरांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा, कारण आम्ही घेऊन येतो रोज असेच ताजे